Good morning, students. Today we are going to learn about sound, the 15th chapter in your book. See page number 104. Production of sound. We have learned in last year that sound can be generated from a vibrating object. To learn these vibrations, we use a tuning fork. See, in figure 15.1, there is a tuning fork. We will now learn about how a sound is produced due to such vibrations. A tuning fork is made of two prongs and a stem. Keeping the stem steady, if the prongs are struck, they start vibrating. बघा, चिमट्यासारखे दोन त्याला समोर भाग दिसत आहेत आणि मागे स्टेम दिसतंय हातात धरण्यासाठी. ते चिमट्यासारखे जे दोन भाग दिसत आहेत ते जर आपण रबरी तुकड्यावर आदळले तर त्यापासून आपल्याला ध्वनीची निर्मिती तो जो नाद काटा आहे तो कंप पावेल, तो थरथर पावेल आणि त्यामुळे साऊंड निर्माण होईल. In this figure we show the stationary tuning fork. To show the state of air around the tuning fork, vertical lines are used. Here the vertical lines are generally equally spaced. It indicates that the average distance between the air molecules is the same everywhere and the average air pressure in three regions A, B, C is also the same. बघा, आकृतीमध्ये तीन पार्ट दाखवले. बघा, पहिल्या ए पार्टमध्ये बघा 15.2 मध्ये हा जो ट्युनिंग फोर्क आहे तो स्थिर आहे, त्यामुळे ए, बी आणि सी या तिन्ही भागात हवेचे रेणू आहेत ते सारख्या अंतरावर आहेत आणि हे सारख्या अंतरावरचे रेणू दाखवण्यासाठी उभ्या सरळ रेषांचा त्या ठिकाणी वापर केलेला आहे आणि त्या रेषा समान अंतरावर आहेत. ज्या वेळेला हा ट्युनिंग फोर्क कंप पावेल, त्याच्या दोन भुजा ह्या सुट्या होतील, त्यावेळेला त्याच्या जवळची जी हवा आहे तिथला प्रेशर जास्त होईल. त्यामुळे ए या पार्टमधल्या ज्या रेषा आहेत त्या जवळजवळ आपल्याला दिसत आहे आणि त्या जवळजवळ रेषा म्हणजे तिथलं हवेचा जो दाब आहे तो वाढलेला आहे. एअर इज ॲट हाय प्रेशर इन द रिजन ए, सो दिस पार्ट इज कॉल्ड कॉम्प्रेशन. या पार्टला कॉम्प्रेशन असं म्हणतात. दुसऱ्या स्टेपमध्ये बघा, सी आकृतीमध्ये याच्या उलट प्रोसिजर आहे. ते नाद काट्याचे दोन जे प्रॉंग्स आहेत ते जवळजवळ आलेले आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळे त्याच्या बाजूची जी हवा आहे त्याचे रेणू हे आपल्याला सुटे रेषा दिसत आहेत, म्हणजे तिथलं प्रेशर, एअर प्रेशर जो आहे तो कमी झालेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी रेअर फ्रॅक्शन निर्माण झालेलं आहे असं आपण म्हणतो. सच रिजन इन विच एअर इज ॲट लो प्रेशर अँड लो डेन्सिटी इज कॉल्ड रेअर फ्रॅक्शन. म्हणजे बी आकृतीमध्ये कॉम्प्रेशन दाखवलं आहे तर सी आकृतीमध्ये रेअर फ्रॅक्शन दाखवलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्या कंपनामुळे त्या नाद काट्याचे जे दोन भुजा आहेत, प्रॉंग्स आहेत, त्या जवळ आणि दूर जाण्यामुळे कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन हे सतत सुरू राहतं. However, the air molecules in this region which were in compressed state earlier transfer their energy to the air molecules in the next region, so the air in that region goes to compressed state. Such a periodic motion of prongs create compression and rare fraction in the air, and these propagated away from the prongs. These are nothing but the sound waves. यालाच आपण साऊंड वेव्ज असं म्हणतो आणि यामुळेच साऊंड निर्माण होतो. When these waves reach in our ear, the eardrum vibrates. Accordingly, specific signals reach the brain and we get a sense of hearing a sound. आता हा साऊंड आपल्यापर्यंत ऐकू येण्यासाठी
कुठल्या तरी माध्यमाची आवश्यकता असते. मीडियम इज नेसेसरी टू प्रोपॅगेट साऊंड. वर्गामध्ये ज्या वेळेला आपण एकमेकांशी संवाद साधतो, ज्या वेळेला शिक्षक विद्यार्थ्यांशी बोलतात, तो आवाज शिक्षकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत किंवा विद्यार्थ्यांचा आवाज शिक्षकापर्यंत कसा पोहोचतो, तर त्या ठिकाणी हवा हे माध्यम उपलब्ध असतं आणि त्यामुळे तो आवाज आपण ऐकू शकतो. यासाठी एक आकृती दाखवलेली बघा 15.3. साऊंड जनरेशन अँड प्रोपॅगेशन नीड्स मीडियम लाईक एअर. हवेसारखं माध्यम त्याची आवश्यकता असते. अ सिम्पल एक्सपेरिमेंट कॅन प्रूव्ह दिस एक्सपेरिमेंट अरेंजमेंट इज शोन इन फिगर 15.3. See, a vacuum tight bell jar is placed on a smooth horizontal surface. The bell jar is connected to a vacuum pump via a tube. We can remove air inside the bell jar using the vacuum pump. म्हणजे या व्हॅक्यूम पंपच्या साहाय्याने त्या जारमधली हवा जर आपण काढून टाकली आणि त्या ठिकाणी आतमध्ये जर बेल आपण वाजवली तर त्या बेलचा आवाज आपल्या कानापर्यंत ऐकू येईल. कुठपर्यंत? जोपर्यंत त्यामध्ये हवा आहे तोपर्यंत. जसजशी हवा कमी कमी होत जाईल तसा त्यातून निर्माण होणारा जो बेलचा आवाज आहे तो सुद्धा कमी कमी होईल आणि ज्या वेळेला संपूर्ण व्हॅक्यूम म्हणजे हवा त्यातली संपूर्ण काढून टाकली जाईल त्यावेळेला त्या बेलचा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचणार नाही. म्हणजेच या प्रयोगावरून आपल्याला असं दिसतं की साऊंड प्रोपॅगेशनसाठी कुठल्या तरी माध्यमाची आवश्यकता असते. दॅट इज प्रोपॅगेशन ऑफ साऊंड नीड्स अ मीडियम. In this experiment, air is the medium to propagate the sound. Now, frequency of sound. We learn about how the vibrations of tuning fork result in generation of compression and rarefaction in air. If any object vibrates in air, such sound waves are produced in the air. See figure 15.4. One complete cycle, one compression and one rarefaction together forms one cycle of the wave. The number of cycles formed in the air in 1 second will be decided by the number of times the prongs of the tuning fork vibrates back and forth. That is the number of vibration of the tuning fork in 1 second. म्हणजे एका सेकंदामध्ये त्या ट्युनिंग फोर्कचे किती व्हायब्रेशन्स होतात त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड. दिस फ्रिक्वेन्सी इज मेजर्ड इन हर्ट्ज. हर्ट्ज या एककामध्ये ही फ्रिक्वेन्सी मोजली जाते. If one cycle is completed in 1 second, the frequency is said to be 1 hertz. एखाद्या ट्युनिंग फोर्कमधून समजा 512 टाइम्स तो मागे पुढे होत असेल तर त्या ठिकाणी त्याची फ्रिक्वेन्सी 512 हर्ट्स एवढी आहे असं आपण म्हणू शकतो. The frequency of fork is decided by the dimensions of the prongs, length, thickness and the material used for making the fork. Now try this. याच्यामध्ये एक एक्सपेरिमेंट तुम्हाला दिलेला आहे बघा. टेक 6-7 ग्लास कप्स, अरेंज देम इन अ लाईन अँड फिल देम विथ वॉटर विथ ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग वॉटर लेवल फ्रॉम वन एंड टू अदर. 6-7 ग्लास घ्या, त्यामध्ये पाणी भरा. काचेचे ग्लास घ्या आणि त्यामध्ये पाणी भरा. त्यामधल्या पाण्याची जी उंची आहे ती कमीपासून सुरुवात करून जास्तपर्यंत अशी उंची त्या पाण्याची ठेवा. म्हणजे पहिल्या ग्लासात कमी पाणी, त्याच्या दुसऱ्या ग्लासात जास्त पाणी, अशा पद्धतीने. आणि पेन्सिलीने प्रत्येक ग्लासवर पेन्सिल आदळा. त्यामुळे त्यातून निर्माण होणारा जो ध्वनी असेल तो ऐका, साऊंड ऐका त्याचा. आपल्याला वेगवेगळ्या ग्लासमधला साऊंड वेगवेगळ्या प्रकारचा आहे असं लक्षात येईल. आणि हा साऊंड तुम्ही मोबाईलमध्ये असलेल्या ॲपने मोजू शकता. त्यानंतर
sound and music. From the above activity, it is clear that if the frequency of sound wave is changed, different sound is produced. म्हणजे फ्रिक्वेन्सी बदलली की वेगळा साऊंड आपल्याला ऐकू येतो हे आपल्याला या काचेच्या ग्लासांच्या प्रयोगावरून लक्षात येतं आहे. साऊंड वेव्स ऑफ डिफरंट फ्रिक्वेन्सीज प्रोड्यूस डिफरंट साऊंड. In the field of music, various musical instruments are used for creation of sound notes. This includes instruments like sitar, violin, guitar, which use strings for production of sound, and instruments like flute, shehnai, which use air blown into pipes for the production of sound. बासरीमध्ये किंवा शहनाईमध्ये हवे फुंक मारून आपण त्यातून वेगवेगळे ध्वनी निर्माण करू शकतो. तुम्ही 26 जानेवारीला ज्यावेळेला बासरी वादन करतात, बासरीवर जी छिद्र असतात ती दाबून किंवा मोकळी करून त्यातला ध्वनी जो आहे तो वेगवेगळ्या वारंवारतेचा निर्माण करून वेगवेगळा आवाज निर्माण झाल्याचं तुम्हाला लक्षात येतं. इन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट लाईक फ्ल्यूट, द होल्स ऑन द फ्ल्यूट आर ओपन ऑर क्लोज to change the length of vibrating air column in the flute. The frequency of waves therefore change and it results in the production of different notes. In flute, different notes can be generated by changing the way of air blowing also. म्हणजे जी फुंक आपण त्यातून मारतो त्या फुंकेचं कमी जास्त प्रमाण करून आपण वेगवेगळ्या प्रकारचा ध्वनी आवाज त्या बासरीतून निर्माण करू शकतो. देन साऊंड प्रोडक्शन बाय ह्युमन. जर तुम्ही मोठ्याने बोललात त्यावेळेला तुमच्या गळ्यावर हात ठेवा, त्यावेळेला गळ्यामध्ये आपल्याला हालचाल जाणवेल. किंवा घास गिळताना तुम्ही आपल्या हाताची जी बोटं आहेत ती घशावर ठेवा, तुम्हाला त्या ठिकाणी एक उंचवटा जाणवेल. आणि हा उंचवटा म्हणजेच आपल्या गळ्यामध्ये जे स्वरतंत्र आहे, लॅरिंग्स आकृतीमध्ये दाखवलं आहे बघा. इन फिगर 15.5 इट इज ॲट द अपर एंड ऑफ द विंड पाईप. 2 vocal cords are stretched across the voice box or larynx in such a way that it leaves a narrow slit between them for the passage of air. When the lungs force air through the slit, the vocal cords vibrate, producing sound. And muscles attached to the vocal cords can make the cords tight or loose. When the vocal cords are tight and thin, the type or quality of voice is different. म्हणजे स्वरतंतूमध्ये असलेल्या जागेतून हवा श्वासनलिकेत जाऊ शकते आणि फुफ्फुसातील हवा जेव्हा या जागेतून जाते तेव्हा स्वरतंतू कंप पावतात आणि ध्वनीची साऊंडची निर्मिती होते. या स्वरतंतूंना जे स्नायू जोडलेले असतात त्या तंतूंवरील ताण कमी जास्त करू शकतात आणि स्वरतंतूंवरील हा जो ताण आहे, प्रेशर आहे, तो कमी जास्त झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचा ध्वनी आपल्या गळ्यातून बाहेर पडतो. प्रोड्यूस अ साऊंड ऑफ डॉग बार्किंग अँड मूव्हिंग कॅट. केअरफुली नोटीस the tension on the vocal cords. When you produce these sounds, you feel that the tension on the vocal cords changes when you produce these two different sounds. Now see in figure 15.6, sound generated by loudspeaker, how the loudspeaker generates sound. In this figure, the internal arrangement is shown. It consists of a permanent magnet. A coil is wound around it, and if a current flows through this coil,
It also generates magnetic field. This you have learned in the earlier chapter. You must have seen that if two magnets are brought near each other, they move depending on their positions. In the same way, here, depending on the magnetic field created due to the coil moves back and forth. The frequency and amplitude of the movement of the coil depends on the vibration in the current flowing through the coil. As the coil moves, the conical screen of the loudspeaker which is attached to the coil also moves back and forth. Due to back and forth motion of the prongs of tuning fork, sound waves are produced. In the same way, here, due to back and forth motion of loudspeaker screen, sound waves are produced in the air. आपण शाळेमध्ये प्रार्थना म्हणतो, लाऊडस्पीकरवर तो आवाज आपल्यापर्यंत विद्यार्थ्यांचा 3-4 विद्यार्थी आपण प्रार्थनेसाठी उभे असतात आणि त्यांचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचतो. या लाऊडस्पीकरच्या साहाय्याने त्यामध्ये अशाच प्रकारची ध्वनीची निर्मिती, साऊंड जनरेशन होत असतं. You can feel these vibrations of loudspeaker screen just by gently touching the screen of loudspeaker, which is producing sound. Very loud sound can be produced by using loudspeaker. या लाऊडस्पीकरच्या साहाय्याने आपण किती मोठा आवाज निर्माण करू शकतो, परंतु त्यालाही काही बंधनं आहेत. कारण 100 डेसिबलच्या पुढचा आवाज आपल्याला त्रासदायक ठरू शकतो आपल्या कानांना. त्यामुळे त्याच्या व्हॉल्यूम आपण कमी ठेवत असतो, कारण असा आवाज आपल्याला कानांना घातक असतो. द साऊंड अबाव 100 डेसिबल is harmful to our ears. Therefore, although loudspeaker can generate very loud sound, there must be a limit on its loudness. मोबाईलवर यासाठी एक ॲपसुद्धा आहे, ज्याच्या साहाय्याने आपण या साऊंड किती डेसिबलचं आहे ते मोजू शकतो. With the app, this app is available on cell phones to measure the loudness of sound in decibel. Measure the sound level at different distances from the loudspeaker. या लाऊडस्पीकरपासून वेगवेगळ्या अंतरावर उभे राहा आणि त्या मोबाईलच्या साहाय्याने तुम्ही त्या ध्वनीची निर्मिती किती डेसिबल आहे हे सुद्धा मोजू शकता. डू यू ऑब्झर्व सम रिलेशन बिटवीन द डिस्टन्स फ्रॉम द लाऊडस्पीकर अँड द साऊंड लेवल, याचाही तुम्हाला अभ्यास करता येईल. या प्रकरणाखाली जो स्वाध्याय दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तो सुद्धा आपण वहीमध्ये सोडवायचा आहे.